जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. या पहा आत्ता आल्या झेंडे लावून गावभर. ही रोज उंडराल. आज माहिती काय केलं तिने? तू गेल्या बरोबर ही गेलीये बाहेर. जरी बरीच झाली तुझी. चल काम कर. चल कामाला बस. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली? हो आता शनाया आपल्याला माहितीये ना थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. तू पैसे आणलेस? मी आलो इथे मला अजून फ्रेशही होऊ नाही दिलं आणि पाणी तर लांबचीच गोष्ट तुम्ही डायरेक्ट सुरूच होता लगेच. 2 मिनिटं तरी द्या ना. म्हणजे गॅरीकडे पैसे आहेत. कसला विचार करते? नाही नाही काही नाही. तू निघाला? हो झालं आवर निघालो. गॅरी त्याच्याच थॉट्स मध्ये आहे. एनिवे मी मम्माकडे जाऊन सगळे पैसे खर्च करते आणि मग त्याला कळेल. गॅरी लिसन ना मला मम्माकडे जायचंय. मी जाऊ का? सारखं सारखं का असते का तुझ्या मम्माकडे? ऑरेंज असू तुमची तब्येत डाऊन असेल तर गुड फॉर. जाऊ दे नाही. फक्त घरातली सगळी कामं उरकून जा म्हणजे झालं. अरे सॉरी मला उशीर झाला. इट्स ओके. ही तुमची बॅग. हे असं कसं झालं? काय झालं सर? अरे काय झालं काय विचारतोयस? याच्यात पैसे होते ना? असतील ना. अरे नाहीयेत. अरे साहेबांनी जरा तुझी काय स्तुती केली तू हवेच उडायला लागला लगेच. एक 50,000ची मदत कर ना मला. तू तिला पैसे देतो यार आणि माझ्याकडे पैसे मागतो. म्हणजे शनायाने तर घेतले नसतील ना? किती कशाला बोलून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे? राधिका मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आणि आईंनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो पाया पडतो हवं तर पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनाया तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? मस्त झाला ना सत्कार? अरे गुरु आला तो भाग सोडल्यास बाकी मस्त झाला. त्यात गुरु काय बोलत होता ते काय पटत नव्हतंच मला आणि रोख कळत होता त्याचा. जोपर्यंत यांना पैसे हवे होते ना तोपर्यंत गोड गोड बोलले आणि त्याच्यानंतर आले पुन्हा मूळ स्वभावावरती. शनाया तुझे हब्बी तर आता भेटणार नाही. ऍटलीस्ट फोटो तरी दाखव यार. ओके मी तुला सेंड करते. वे मला एक सांग तुझा मला फोटो पाठवलाय तो तुझ्या हस्बंडचा फोटो आहे का? ऑफकोर्स. मला ना जरा डाऊट येतोय शनाया. डाऊट? कसला डाऊट? बेबी तू का आलायस इकडे? तू जा. शनाया माझं ऐकून घे ना तू. हे बघ मला माहितीये माझं चुकलं. मी तुला सांगायला हवं होतं की मी ड्रायव्हर म्हणून जॉब करतोय पण सॉरी फॉर दॅट. पण तू आधी घरी चला प्लीज. तू का आलायस इकडे? तू तुझ्या घरी जा. मी तुझ्याबरोबर कुठे येणार नाही. मी माझ्या मम्माकडे राहणार आहे. ओके? ऐक ना असं नको करूस. 2 महिन्यांचा प्रश्न आहे. इतके दिवस आपण सहन केलं ना. आता बस थोडेच दिवस राहिलेत आणि हे एकदा झालं ना की राधिकाची कटकट संपेल. प्लस मी नवीन जॉब शोधतोच आहे ना. रिअली? आता कुठला नवीन जॉब करणार आहात मिस्टर गुरुनाथ सुभेदार? अरे यार यासाठी लग्न नाही केलं मी तुझ्याशी. एक तर मला असं गृहिणी म्हणून राहावं लागलं. मला कुठे माहित होतं की तुझा जॉब जाणार आहे आणि नवीन जॉब मिळेल मिळेल असं वाटलं होतं तर तुला हा जॉब मिळाला. अगं पण तो म्हणतोय ना प्रयत्न करतोय तो. यू शट अप. एक्झॅक्टली. बेबी यू आर राईट. केडे शट अप. तू एक शब्द बोलायचा नाहीयेस आता. जस्ट शट अप. माझी बेबी बरोबर बोलते. काय बरोबर काय बरोबर? तुम्ही तिला समजवायचं सोडून तिला तिची बाजू काय घेते? बरोबर काय म्हणताय? का नको म्हणू? हा सांग ना का नको म्हणू मी? अम्मा इतकं मोठं खोटं बोलला का माझ्याशी? सच अ बिग चीटर. अगं पण त्याने प्रयत्न केले तर त्याला मिळेल ना एखादा जॉब चांगला. नाही म्हणजे अहो नाही मी खरंच केड्या म्हणतो ते बरोबर आहे. मी खरंच जॉब शोधेन ना शनाया. मला मिळेल नवीन नोकरी. हो का? तुला तरी माहितीये का की तुला नवीन जॉब मिळणार आहे का नाही? यार गॅरी तुला ना काही किंमतच नाहीये माझी. यू हॅव नो व्हॅल्यू फॉर मी. माझ्या फ्रेंड समोर केवढा इन्सल्ट झाला यार. यू ब्रोकन माय हार्ट. यू ब्रोकन माय ट्रस्ट.
मम्मा तुला माहितीये मी माझ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं की गॅरी लंडनला असतो आणि हा काय करत होता तर आम्हाला पिकअप करत होता हॉटेल मधनं स्वतःच्या टॅक्सी मध्ये ड्रायव्हर म्हणून। मला तर आता सोशल मीडियावरनं पण ऑफ राहावं लागणार आहे। आता सगळे फ्रेंड्स तिथे ट्रोल करतील मम्मा मला। माय गॉड, ऐक ना माझं प्लीज, मी रिक्वेस्ट मी परत सॉरी म्हणतो तुला, तू प्लीज घरी चाल ना। सॉरी म्हणून काय होणार आहे गॅरी? हे सगळं रेपिटेटिव्ह नाही वाटत आहे का तुला? मलाच कंटाळा आलाय आता। मी दरवेळेला तुझ्यावर ट्रस्ट करायचं आणि तू तेच करायचं। तू कायम माझा ट्रस्ट तोडायचं। पास आता मला कंटाळा आलाय तुझा। आय डोंट वॉन्ट टू सी यू एव्हर अगेन। मला तुझा चेहरा बघायचा नाही, मला तुझ्यावर राहायचं नाही। आय एम डन विथ यू। मला यापुढे तू कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आपलं रिलेशनशिप संपलं। प्लीज यार मला एकदा काय चाललंय? मला ती जा म्हणाली ना? एक मिनिट जस्ट गेट आउट, तुम्ही मला जस्ट गेट आउट, गेट आउट। अहो मम्मा पण त्या खबरदार दार उघडलंस तर मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू प्लीज यार ऐक। काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो हवं। हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला। 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही। राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये, त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव। आय डोंट केअर। आता तुम्ही चुकीचे नव्हता, मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून। आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले। आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी। एक झील गेलो, पण आता तुका गमूचा नाही हा माका। लग्नाक तयार हो। बायल गरीबा घरची असली ना तरी तिच्या पावलान सुख येत घरात। शेवंता, लग्नाची कामं एवढी असतात की वेळ मिळत नाही। वेळ काढायचं ठरवलं ना की काढता येतो वेळ। लग्ना की तुका वयो तो मान मिळेल। मिठाई हक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला? आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराचे? ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। राणा, तुला ते तुकादाचं कळलं का? काय आरतीने ह्यावेळी टमाटो लावलं होतं, बरं यावर्षी टमाटोला भावच नाही। डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं होतं ना। शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय, त्याला मी काय करू? अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की। आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते व्हय? काय जाऊन गुंतून नांगरलं, इलाजच नव्हता दुसरा। अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये। अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना। मग आम्ही माझे मित्र होते सगळे 4-5 जण, मग आम्ही इथे कलेक्टर्स कॉलनी मध्ये आलो। नो तिथे बाजूलाच एक आशीर्वाद शादी सेंटर होतं। हां, त्यांनी तिथे आम्ही लग्न म्हणजे असं साडी सेंटर असतं तसं शादी सेंटर। बरं, हा विवाह। मग तिथेच लग्न केलं? तिथे केलं, ते सर्टिफाईड होतं, ते केलं। गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना आहे। आता तुमचं प्रमोशन होणार आहे। लान्स लाईक झालंय, सगळ्यांना माहिती आहे। अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं। अगं बाप म्हणून नाही, लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे। काय म्हणलं तू? मी बाप होणार आहे? हक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला? आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण
थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराचे?